हाय स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण EMFS म्हणजेच एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसचा सिलेबस काय आहे जो आपल्याला ह्या सेमिस्टरला स्टडी करायचा आहे तो आपण बघितलेला आहे. आता आपण ॲक्च्युली सब्जेक्टला स्टार्ट करूया. ओके, सो EMFSच्या फर्स्ट युनिटमधला फर्स्ट चॅप्टर आहे फायनान्शियल सिस्टीम. मग त्याचं इंट्रोडक्शन आपण बघू. The financial system is possibly the most important institutional and functional vehicle for economic transformation. It consists of many institutions, instruments, and markets. Finance is the study of money, nature, creation, behavior, regulation, and administration. All these activities dealing in finance are organized in a सिस्टीम ॲज द फायनान्शियल सिस्टीम ऑफ फायनान्शियल सेक्टर. म्हणजे यामध्ये ते काय म्हणतायत की आर्थिक परिवर्तनासाठी वित्तीय प्रणाली संभाव्यता हे खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे फायनान्शियल सिस्टीममधलं. ओके, त्याचप्रमाणे इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हे जे फंक्शन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे पुढे की मनी, इन्स्टिट्यूशन्स, इन्स्ट्रुमेंट्स अँड मार्केट याचा समावेश हा यामध्ये असतो. त्याचप्रमाणे यात मनी, नेचर, क्रिएशन, परत पुढे त्यांनी म्हटलं आहे बिहेवियर, रेग्युलेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन या सर्व गोष्टींचा अभ्यास हा या फायनान्शियल सिस्टीममध्ये केला जातो. म्हणजेच काय तर वित्त क्षेत्रातील ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीजची जी व्यवस्था आहे ती आर्थिक क्षेत्राच्या वित्तीय प्रणालीमध्ये केली जाते. काय केलं जातं परत सांगते, वित्त क्षेत्रातील ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्था ही आर्थिक क्षेत्राच्या वित्तीय प्रणालीमध्ये केली जाते. त्याचा अभ्यास जो आहे तो या फायनान्शियल सिस्टीममध्ये केला जातो. सेकंड पार्ट बघा. Financial services are an important component of the Indian financial system. The financial services fulfill in the needs of financial institutions, market and financial instruments. म्हणजेच फायनान्शियल सर्व्हिस ही इंडियन फायनान्शियल सिस्टीममधील एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, त्याचप्रमाणे इंडियन फायनान्शियल सिस्टीममध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, मार्केट अँड इन्स्ट्रुमेंट्स याचा समावेश हा इंडियन फायनान्शियल सिस्टीममध्ये असतो किंवा याचा समावेश हा इंडियन फायनान्शियल सिस्टीममध्ये केला जातो. ओके, आता नेक्स्ट न्यू पॉईंट बघा. रादर हा क्वेश्चन आहे, कंपोनंट्स ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम. त्यामधला पहिला आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, आर्थिक संस्था. त्यामध्ये बघा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर business organizations that act as mobilizers, depositors of saving. They also provide the various financial service to the society. Financial institutions are divided into banking and non-banking institutions. The banking system in an comprises the commercial banks, cooperative bank and नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणत आहेत की ज्या आर्थिक संस्था म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय तर आर्थिक संस्था, ह्याच्या वित्तीय संस्था ह्या व्यवसाय करण्याच्या संस्था आहेत. ज्या वित्तीय संस्था आहेत ह्या व्यवसाय करण्याच्या संस्था आहेत जे बचत करणारे आणि बचत ठेवी म्हणून काम करतात. ओके, तसंच ते सोसायटीला म्हणजे समाजाला विविध आर्थिक सेवा देत असतात. परत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे डिवाईड केलेलं आहे दोन इन्स्टिट्यूशन्समध्ये. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे डिवाईड केलेलं आहे, एक म्हणजे बँकिंग आणि दुसरं म्हणजे नॉन बँकिंग. ह्या दोनमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे डिवाईड केलेलं आहे. तसंच भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक अँड नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा समावेश असतो. परत सांगते, भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये कमर्शियल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स अँड नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सचा समावेश हा असतो. ओके, आता सेकंड नंबरचा पॉईंट बघा. फायनान्शियल मार्केट म्हणजे काय, आर्थिक बाजारपेठ. आर्थिक बाजारपेठ म्हणजे फायनान्शियल मार्केट. त्यामध्ये बघा,
The arrangement that provide facility for buying and selling of financial claims and services are known as financial market. The participants in this market are financial institutions, agents, brokers, dealers, borrowers, lenders, savers, and others who are interlinked by the law, contracts, and communication networks of the country. काय म्हटलं गेलं त्यांनी ह्यामध्ये काय म्हणतात की आर्थिक दावे आणि सेवा ज्यांना वित्तीय बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन हे आर्थिक दावे आणि सेवा म्हणजे आर्थिक दावे आणि सेवा ज्यांना वित्तीय बाजारपेठ देते त्याचं इंट्रोडक्शन हे यामध्ये असतं. त्याचप्रमाणे खरेदी विक्रीची सुविधा प्रदान करणारी संस्था म्हणजेच फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केट म्हणजे काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर एका वाक्यात सोपं सांगायचं झालं तर खरेदी विक्रीची सुविधा प्रदान करणारी संस्था म्हणजे फायनान्शियल मार्केट. ओके. या बाजारपेठेतील सहभागी वित्तीय संस्था ह्या एजंट, डीलर्स त्यांनी दिले बघा पुढे, एजंट्स, डीलर, बॉरोवर्स, लेंडर, सेवर अँड अदर, जे देशातील कायदे, करार आणि कम्युनिकेशन नेटवर्क, जी देशातील कम्युनिकेशन नेटवर्क असतं ते कम्युनिकेशन नेटवर्क याद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. ओके. तसंच फायनान्शियल मार्केट हे प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे बघा, फायनान्शियल मार्केट कॅन बी क्लासिफाईड ॲज प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट. म्हणजे फायनान्शियल मार्केट हे प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. फायनान्शियल मार्केट कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट. म्हणजेच फायनान्शियल मार्केट हे फक्त प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये डिवाईड केलेलं नाही आहे त्यांनी, तर फायनान्शियल मार्केट हे क्लासिफाईड मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये सुद्धा क्लासिफाईड केलेलं आहे. ओके. पुढे बघा. मनी मार्केट इन्क्लूड द ट्रेझरी बिल मार्केट, कॉल मनी include the treasury bill market, call money market, commercial bill market, while capital market include the stock market and government bond market. म्हणजेच मनी मार्केटमध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे आणि कॅपिटल मार्केटमध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे. आता मनी मार्केटमध्ये काय काय इन्क्लूड केलं आहे बघा, तर ट्रेझरी बिल मार्केट, कॉल मनी मार्केट अँड कमर्शियल बिल मार्केट हे मनी मार्केटमध्ये येतं. तर कॅपिटल मार्केटमध्ये काय काय इन्क्लूड केलं, तर स्टॉक मार्केट अँड गव्हर्नमेंट बॉन्ड मार्केट हे कॅपिटल मार्केटमध्ये येतं. ओके. आता तिसरा पॉईंट आहे तो बघा, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच काय, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे आर्थिक साधने. ओके. त्यामध्ये बघा, द फायनान्शियल सिस्टीम डील्स इन फायनान्शियल सर्व्हिसेस अँड क्लेम्स विच आर known as financial instrument can be classified primary and secondary instruments. The important characteristics of the financial instruments are transferability, liquidity, marketability, transactions, cost, risk of default, monetary and exemption. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की म्हणजे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे जी आर्थिक साधने आहेत ती यामध्ये काय केलं जातं, तर वित्तीय यंत्रणा ही वित्तीय सेवांमध्ये व्यवहार करते. ओके. त्याचप्रमाणे जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स हे प्रायमरी आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांनी क्लासिफाईड केलं. ओके. त्याचप्रमाणे आर्थिक संसाधनांचा महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजेच आर्थिक जी संसाधने असतात त्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजेच काय, तर पुढे जे त्यांनी म्हटलं ते हस्तांतरण, तरलता, बाजारपेठ, व्यवहार किंमत, रिस्क ऑफ डिफॉल्ट आणि पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, मॉनिटरी अँड एक्झम्पशन. म्हणजे जे त्यांनी म्हटलं आहे ट्रान्सफरेबिलिटी, लिक्विडिटी, मार्केटेबिलिटी, ट्रान्झॅक्शन कॉस्ट हे जे काही आहे हे आर्थिक संसाधनांची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. ओके. पुढे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, These are treasury bills, commercial bills, commercial papers, public deposits, certificate of deposits, unit of mutual funds, life insurance policies, किसान विकास पत्र, मंथली इन्कम सर्टिफिकेट etc. तसंच यामध्ये ट्रेझरी बिल, परत कमर्शियल बिल, कमर्शियल पेपर्स, पब्लिक डिपॉझिट, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स,
युनिट ऑफ म्युच्युअल फंड्स, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, किसान विकास पत्र अँड मंथली इन्कम सर्टिफिकेट, हे जे काही आहे याचासुद्धा समावेश किंवा ह्या गोष्टीसुद्धा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये येतात किंवा ह्याचासुद्धा समावेश हा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये केलेला आहे. ओके, आता लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे फायनान्शियल सर्व्हिस. ओके, फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे काय? आर्थिक सेवा. त्यामध्ये बघा, इंडियन फायनान्शियल सिस्टीम हॅज अ स्ट्रॉंग ग्रुप ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स which are different in nature. They are financial intermediaries who provide variety of financial services to the business and community. They are specialized financial institutions in the field of insurance, hire purchase and leasing, credit rating, consultancy, discounting, fund transfer, मॅनेजिंग कॅपिटल इश्यू अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. म्हणजेच ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये संस्थांचा मजबूत गट आहे आणि जो डिफरंट प्रकारचा असतो. काय म्हटलं आहे त्यांनी? भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये संस्थांचा मजबूत गट आहे जो डिफरंट प्रकारचा असतो. म्हणजेच ते आर्थिक मध्यस्थ असतात. ते व्यवसाय आणि समुदायासाठी विविध प्रकारच्या सेवा देत असतात. काय? व्यवसाय आणि समुदायासाठी जे विविध प्रकारच्या सर्व्हिसेस, विविध प्रकारच्या सेवा असतात ते देण्याचं काम हे ते करत असतात. म्हणजेच यामध्ये इन्शुरन्स, हायर परचेस, लेझिंग, क्रेडिट रेटिंग, कन्सल्टन्सी जे त्यांनी पुढे दिले आहेत पॉईंट, ह्या सगळ्याचा समावेश ह्या सर्व क्षेत्रातील म्हणजे ह्या सगळ्याचा समावेश हा या त्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये केला जातो किंवा ह्या सर्व क्षेत्रातील ज्या स्पेशलाइज संस्था आहेत त्या यासाठी काम करत असतात. ओके, नेक्स्ट पॅरा बघा. द फायनान्शियल सेक्टर इज ऑलमोस्ट ओन अँड कंट्रोल बाय द गव्हर्मेंट. द ऑथॉरिटीज लाईक RBI अँड SEBI closely monitor and regulate financial institutions and market. This system has been liberalized since 1991. म्हणजेच काय तर आर्थिक क्षेत्र हे ऑलमोस्ट सरकारच्या मालकीचं असतं आणि त्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं. काय? जे काही आर्थिक क्षेत्र असतं हे कम्प्लिटली सरकारच्या मालकीचं असतं. त्याचे ओनर हे गव्हर्मेंट असतं आणि त्यावर गव्हर्मेंटचं नियंत्रणसुद्धा असतं. ओके, त्याचप्रमाणे RBI आणि SEBI सारखे जे अधिकारी असतात ते अधिकारी या आर्थिक संस्था आणि बाजारावर बारकाईने नजर ठेवतात. म्हणजे जे RBI आणि SEBI जे अधिकारी ऑफिसर्स असतात त्यांचा या आर्थिक संस्था आणि बाजारावर लक्ष असतो. त्याचे जे काही नियमन असतात ते करण्याचं काम हे RBI आणि SEBIचे जे अधिकारी असतात ते करत असतात. ओके, सो हे झाले तुमचे कंपोनंट्स ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम. ओके, थँक्यू.